नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षणची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत जामदेयाला पोपसे मामाच्या प्लॉटवर। तर याचं जे डिसीज होतं हे करपा होता। तर करपा कवर झालेला आहे। जे समजा करपा हे तिसऱ्या पानावर होता, तर ज्यावेळेस आपण स्प्रे केला त्यावेळेस हे पूर्ण करपा पहिल्या पानावर होता। आता हे जे दुसरं पान आणि तिसरं पान हळदीचं फ्रेश आहे, हे पहा फ्रेश आहे आणि मोठं पण आहे बघा। पोंगावर पण काही डिसीज नाही आहे, सध्या क्लिअर आहे। प्लॉट रिकवर आपला झाला, प्लॉट रिकवर झाला आहे। थँक्यू। छान आपल्या स्प्रे आणि ड्रेंचिंगनं चांगलं कार्य केलं असं इथं वाटतंय। खूप छान। एक नंबर। हे पहा, हे जे करपा होता हे पहिल्या पानावर होता। आता हेचं जे पान आहे त्याचं पोंगा हे बघा, हे पान फ्रेश आहे, नवीन निघालेलं। कोणाही झाडाचं पहा, इथं करपा आपला कवर झाला आहे। हे पहा, इथं जे दिसतात वर पानं हे करपलेले, याचं पहिलं पान पहा हे फ्रेश आहे। याचं पहिलं पान पहा हे फ्रेश आहे। तर करपा आपला इथं रिकवर होत आहे। पहा फ्रेश पान आहे। जेही तुम्हाला आता पानं दिसतात ते पानं डोस द्यायच्या अगोदरचे आहेत। डोस द्यायच्या अगोदरची पानं आहेत। तर आपण याला काय दिलं होतं? याला दिलं होतं आपण ह्युमस, नॅचरल ह्युमस। नॅचरल ह्युमसमध्ये काय आहे? नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर आणि मॉलिब्डेनम आणि अजूनही जे घटक ज्याला आपण ओळखू शकत नाहीत, असं नॅचरल घटक सर्व आहेत 108 प्रकारचे। आणि दुसरं काय दिलं होतं डिसीज निवारणसाठी? दुसरं काय दिलं होतं बायोमध्ये आपण दिलं होतं बायोपॉवर। बायोपॉवरमध्ये आहे बायोमिक्स। बायोमिक्समध्ये काय आहे? बायोमिक्समध्ये आहे ॲझोटेबॅक्टर, सुडोमोनस, व्हिरिडी, रायझोबियम, पुन्हा फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया, नत्र उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया, हे सगळे बायोचे कंटेंट्स बायो पॉवरमध्ये आहेत। तर हे पहा, आता इथं जो करपा होता आपला इमिजिएट स्प्रे आणि ड्रेंचिंगमुळं करपा आपला कवर झालेला आहे। असं आहे ह्या प्लॉटचं व्यवस्थापन। तर या प्लॉटला रिकवर करण्यामध्ये मोलाचं कार्य केलं आहे शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस देणारे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। तर इथं आपला करपा जो आहे हा रिकवर झालेला आहे। कुठे गेले मामा? पाणी सोडू नका आता जा, अजून वाळलं नाही, रान चांगलं वाळू द्या। जमिनीला क्रॅकिंग पडली पाहिजे, क्रॅकिंग पडली पाहिजे। हां, क्रॅकिंग पडली पाहिजे, उरली पाहिजे जमीन, अशी वल्याला वली नाही ठेवायची। आता शिकता आपला करपा कवर झालाय। हे जे पानं, आता हे जे पान आहेत हे पहिले पान आहेत। हे इकडे बघा, हे पहिलं पान आहे। आपण डोस दिल्यानंतर तर हे पान आहे, हे आणि हे। तर आता जे निघणार कोंब आहे बघा, हे पण पान फ्रेश आहे। म्हणजे आपल्या स्प्रे आणि ड्रेंचिंगनं चांगलं काम केलं। तर आता काय करायचं की जमीन हडकू द्यायची। हे बघा, हे पानं फ्रेश आहेत, हे करपलेले पानं। याचं काही काम नाही। आता हे मॅच्युरिटीकडे जाणार, याच्या पानावर आपली हळद न्यूट्रिशन उचलणार। तर आता रान हडकू द्यायचं। रान हडकल्यानंतर जी आपली जैविकची ड्रेंचिंग आहे ना बायोमध्ये, तर बायोमधचं कार्य कसं असतं की मायक्रोब्स असतात जमिनीमध्ये, ते मायक्रोब्सला ऑक्सिजन लागतो, हवा, मोकळी हवा। तर मोकळी हवा कधी मिळते? ज्यावेळेस आपली जमीन तडकन, म्हणजे जमिनीला क्रॅकिंग पडन। योगा ही आता क्रॅकिंग पडायला लागली,
तर ही क्रॅकिंग जशी जशी मोठी होईल तसं तसं खाली खोलवर हवा जाईल आणि खोलवर हवा गेली ना की आपले जे मायक्रॉप्स आहेत जे जमिनीमध्ये जे आपण ड्रेंचिंग मार्फत सोडलेत ते मायक्रॉप्स चांगलं कार्य करतात. त्यांनी जर चांगलं कार्य केलं तर अजून आपले पानं हे फ्रेश होतात. हे पानं फ्रेश होताना याच्यावर जे न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसायला लागली फेरसची न्यूट्रिशन डेफिशियन्सी, झिंकची आहे, लोहाची आहे, ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी क्लिअर होईल. पान फ्रेश होईल, आपलं हिरवगार आणि फ्रेश पान होईल. आणि हां वाळून जातं करपा पडल्यानं. आता जर समजा आपण स्प्रे ड्रेंचिंग घेतली नसती ना तर हे वाळलं ना तसं हे बी वाळलं असतं. हे पहिलं पान आहे हे वाळलं, हे बी वाळलं असतं आणि हे बी वाळूनच गेलं असतं, पूर्ण झाडच वाळलं असतं. तर इथं आपण स्प्रे ड्रेंचिंग घेतल्यामुळे हे पानं याच्यावर स्थिर राहणार, याची एंट्री याच्यावर नाही होणार. तर हे पान आता फ्रेश निघालं, हे पान पण आता फ्रेश निघालं, काय अडचण नाही आता आपल्याला. आता फक्त आपल्याला एकच करायचं, वॉटर सोलेबल खताचे 1261-0चा 1 डोस द्यायचा, प्रति एकर 10 किलो, आणि आपली स्प्रे आणि ड्रेंचिंग ही चालू ठेवायची. बाकी काही नाही. बाकी रिकवर झाला आहे आपला प्लॉट, काय अडचण नाही. आता पुढच्या हप्त्यामध्ये हे जे पानं इथं हे खाली जातील, हे काय दिसणार नाही, प्लॉट तुमचा सगळा हिरवागार दिसेल. तर हे पानं मोठाले जे जर समजा आपले पानं शेंड्याचे पानं मोठे झाले की हे पानं खाली झाकून जाणार, हे वाळले, हे वाळून जाणार, त्याचं काय अडचण नाही. तुम्ही याला कोणते खते टाकायला सांगितले होते? याला मी लिहून दिलं होतं ना, डोस पहिला लिहून दिला होता, माती परीक्षण केल्यानंतर कोणता खत टाकायचा ते सांगितलं होता. हां तरी मागच्या वेळेस कुठे विद्यापीठ? कृषी विद्यापीठ परभणीला, त्याच्यामध्येच कुठं सॉईल का? सॉईल डिपार्टमेंटला. याच्यामध्ये आपलं मी कॉलेजलेच त्या विद्यापीठातले. तुम्ही न्यायचं ना, मी नेणार होतो. तुम्हाला कमी फीस असती, फीस लागत नाही आपल्याला 800 रुपये फीस आहे याला. तुम्हाला तेच तुमचे 400 रुपये घेतात, निमे घेतात. कुठं करून देतो सगळं. मग न्यायची ना तुम्ही तुमची सॉईल. आमचे पेपर चालू होते हो सर. असं का? आता काय करायचं, कोणतंही क्रॉप घ्यायचं अगोदर माती परीक्षण करायचं. माती परीक्षण करून सगळी सॅम्पल चेक करायला सॉईल. नंतर माती परीक्षण केल्यानंतर मग आपल्याला पीक घ्यायला सोपं जाते. पुन्हा त्या अहवालानुसार मग आपल्याला खताचं व्यवस्थापन करता येते. बायोमिक्ससाठी चांगलं राहील ना टाकायला बायोमिक्स. आता हे बायो पॉवर जे आमचं आहे ना याच्यामध्ये निम बायोमिक्सच असतं. निम बायोमिक्स असतं, निम बायो पॉवर असतं, आणि बाकी ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, सुडोमोनस, व्हिरिडी ही कंटेंट्स असतात मायक्रॉप्सचे. म्हणजे मायक्रॉप्स उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया. आपल्या जमिनीमध्ये हवेमध्ये 78% नत्र आहे. ते नत्र आपल्या जमिनीमध्ये स्थिर कसं करायचं त्यासाठी ॲझोटोबॅक्टर इथं कार्य करतो. तर तो ॲझोटोबॅक्टर इथं आपल्या जमिनीमध्ये पाहिजे, तर ते आपण त्या माध्यमातून सोडत असतो, त्या ड्रेंचिंगच्या माध्यमातून ॲझोटोबॅक्टर सोडतो, रायझोबियम सोडतो, फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया. तर बाकीचं मग जरी आपण खतं टाकलेले असले 50 वर्षापूर्वीचे बी, तर ते खतं रिकवर होतात फास्ट. आणि पीक आपलं रेसिड्यू राहत असेल समजा आता आपण टाकलेले असले याला जे न्यूट्रियन्स हे क्रॉप संपल्याच्या नंतर पुढच्या क्रॉपसाठी राहते ना, बॅकअप राहते ना, बॅकअप स्थिर राहते ना. जमिनीची सुपीकता वाढवणे हाच मुळात उद्देश आहे ह्या शेतीशाळेचा. अलग लक्षात, जी शेतीशाळेची क्रॉप ट्रीटमेंट जी आपण घेतो ना याचा मूळ उद्देशच आहे जमिनीची सुपीकता वाढवणं. आणि जमिनीची सुपीकता जर वाढवली तरच आपल्याला उत्पादन वाढून मिळतं, अन्यथा नाही. त्यासाठी कुठलंच खत किंवा कुठलंच औषध असं नाही आहे की ते टाकलं आणि इमिजिएट टाकलं की लगेच तुम्हाला रिझल्ट मिळेल, असं नसतं. तर रिझल्ट यायला वेळ लागतो. आणि पुन्हा जेही न्यूट्रिशन आपण वापरलं तर त्या न्यूट्रिशनला कंडिशन अप्लाय, म्हणजेच कंडिशन अप्लायमध्ये काही अटी असतात. तर समजा आपल्या जमिनीचा pH 6.5 ते 7.25 पाहिजे. आपण जे पाणी द्यायला लागलो त्या पाण्याचा TDS 400च्या आत पाहिजे. पाण्याचा pH पण 7 पाहिजे. तर तर हे पण महत्त्वाचं आहे. तर हे बाकीचं आपण पाणी टेस्ट करून घ्यायचं. यावेळेस माती टेस्ट करी, पुढच्या वेळेस पाणी टेस्ट करायचं, आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला समजतं. आणि बाकीचा राहिला प्रश्न क्लायमेटचा, तर क्लायमेट चेंजमुळे जे होणारे परिणाम आहेत, तर याला सुरुवातीलाच आपण जसं पोलिओ येऊ नये म्हणून आपण जसं डोस देतो बाळाला तसं हँडल करायला लागतं सर. आपल्याला क्लायमेट पडत तसं तेव्हाच आपल्याला बघायचं की समजा धुळी जर पडलेली असली तसंच आपल्याला तिचं डोस रिकवर करता येतात. चला तिकडे येत ना पप्पा.
थोडं हडकू द्या. हां सॉईल चेक केली म्हणून. हां केली ना. रिपोर्ट आहे ना तुमच्याकडं. घरी आहे का? थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपली काही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर टाका. थँक्यू. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान.